नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपल्या बायकांचा फार आवडता विषय आहे आणि मला खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या या टॉपिकवर की ताई ब्लॉग कर कर कर. तर आज मी तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. खूप साऱ्या साड्या माझ्याकडे जवळजवळ 150-200. बट आत्ता माझ्याकडे पुण्यात जेवढ्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. प्रत्येक साडीबरोबर काहीशी छानशी आठवण असते आपली. सो माझी पण सगळ्या साड्यांबद्दल बरोबर अशा छान छान आठवणी आहे. सो मी ते पण शेअर करते. मला ब्लॉग खूप मोठा नाही करायचा आहे. ॲट द सेम टाइम तो एंटरटेनिंग पण करायचा आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला सांगायचं पण आहे की प्रत्येक साडीबरोबर काय आठवण आहे माझी. तुमच्याकडे पण त्या टाईपची साडी असेल किंवा तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर खाली तुम्ही विचारा. मी करेल, तुम्हाला रिप्लाय देईल. तर सगळ्यात पहिले मी स्टार्ट करते सगळ्यात जुन्या साडीपासून. ही साडी 20 एक वर्षापूर्वीची आहे. ओके. ही कांजीवरमच आहे. नाही, कांजीवरम नाही, सॉरी. ही सेमी पैठणी जी आपली येते ना, त्या टाईप साडी आहे. आणि ही जी साडी आहे ही माझ्या आजीची साडी आहे. हे तुम्ही काठ वगैरे बघू, जरी वगैरे. ही खूप जुनी साडी आहे. माझ्या आजीला जाऊनच आता अराउंड 17-18 वर्ष झालेत. 17-18 नाही, सॉरी, 20 वर्ष झाले माझ्या आजीला या वर्षी जाऊन. तर ही तिची साडी आहे. तिने वापरली होती. नंतर माझ्या आईने, मावशीने, छोट्या मावशीने सगळ्यांकडनं वापरून ती आता माझ्याकडे आली आहे. सो साड्या पण वारसा जपतात आणि खरंच आठवणी असतात. तर सगळ्यात पहिले ही साडी आहे. खूप सुंदर दिसते. तिचं ब्लाऊज आमच्याकडे नाही आहे. आम्ही सगळ्यांनी असं ब्राऊन कलरचं ब्लाऊज शिवून घेतलंय आणि खूप सुंदर दिसते. सो ही आहे पहिली साडी. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतीये. ॲक्चुअली ही साडी तुम्ही बघितलेली पण आहे, बट स्टिल मला तुम्हाला दाखवायची आहे. आजकाल बरेच लोक विकतात पण ही साडी. तर ही माहेश्वरी साडी आहे, ज्याचे असे मस्त भले मोठे काठ आहे. याच्यात बुट्टी नाहीये. याचा पदर खूप सुंदर आहे असा. आणि मी तुम्हाला जर घ्यायची असेल ही साडी ना माहेश्वरी, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही प्लीज दुकानात जाऊन घ्या. ऑनलाईन अशा साड्यांवर विश्वास ठेवू नका. फसल्या जातात. सो जर तुम्ही 3-4-5 हजाराची खरेदी करत असाल तर दुकानात गेल्यानंतर कलर पण पाहायला मिळतात, जास्त व्हरायटी पण पाहायला मिळते. आणि अशा ज्या हँडलूमच्या साड्या आहेत ना त्या तर नक्की बघून घ्याव्यात. सो ती एक आहे. आणि मी ट्राय करेल सगळ्या साड्यांचे फोटो ऍड करायचे. ही एक साडी आहे. ही साधी साडी आहे. एक 700 रुपयाची साडी आहे. ही माझ्या चोरोटीच्या वेळेस आईने मला घेतली होती. ऍक्च्युली प्राईसचं काही नाही, मला ती डिझाईन फार आवडली होती आणि मला खूप गोड दिसत होती. खूप हलकी साडी आहे आणि अंगावर खूप सुंदर दिसते. याचा पण फोटो असेल तर मी साईडला शेअर करेल. ऍक्च्युली असतील माझ्या चोरोटीचे फोटो. देन आय हॅव अनदर साडी ॲज वेल. इतक्या साड्या आहेत ना, कुठून कोणती दाखवावी मलाच कळत नाहीये. जेवढा आहे तेवढा ट्राय करते मी दाखवायच्या. ओके. ही एक ग्रीन साडी आहे जी मी 2023च्या वटपौर्णिमेला घेतली होती. याच्यावरचेच माझे एक छान छान रील व्हायरल गेले होते. तर ह्या साड्या 1000-1200 पासून सुरू होत होत्या. ते चांगल्या 25-1000 होता. ही 3000ची आहे. ही मी तेजस्विनी मधनं घेतली होती. यात कलर जरा लाईट दिसतोय, बट हा डार्क ग्रीन कलर आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यानंतर. माझ्यानंतरही बऱ्याच जणांनी घातली आणि सगळ्यांना ती खूप आवडली आहे. देन माझी सगळ्यात आवडती साडी, ही साडी, ही मला माहित नाही या साडीला काय म्हणतात. ही एक प्युअर सिल्कचीच साडी आहे आणि ही मी मागच्या 2023च्याच दिवाळीला घेतलेली होती. खूपच सुंदर आहे साडी आणि छान दिसते. मी सखीच्या बारशाला सुद्धा घातली होती. मला खूप आवडते म्हणून ती मी सखीला त्याच रिलेटेड असा ड्रेस पण घेतला होता. देन ही पण एक सेल्फ मधली प्युअर सिल्कची साडी आहे. ह्या साडीमधल्या ज्या साड्या आहेत ना त्या खूप महागाच्या पण आहेत, 13-14 हजाराच्या. ही मला काहीतरी 5 का 6 मध्ये मिळाली होती, कारण थोडीशी मिक्स आहे. त्या ज्या प्युअरच्या असतात ना त्या खूपच सुंदर दिसतात. माझ्या सासूबाईंकडे आहे एक, त्यातली मी येल्लो वापरली होती आणि त्यानंतर मला ही दिसली. सो ही निखिलनेच घेऊन दिलेली मला आणि खूप छान दिसते. छान छान वाटतंय मला साड्या दाखवायला तुम्हाला. तुम्हाला कोणती आवडते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बोलता बोलता. आणि आज तुम्हाला आपल्या आवाजामध्ये, लाईटमध्ये, चेहऱ्यामध्ये काही फरक जाणवत असेल तर तो पण कमेंटमध्ये सांगा. ही एक डिझायनर साडी आहे लाल कलरमध्ये. ही जेव्हा सखी झाली होती, बाळंतविडा येतो जेव्हा,
घेऊन जातात बाळाला आणि बाळंतिणीला. तर बाळंतविड्यावर साड्या येतात. तर आईंनी म्हणजे सासूबाईंनी पाठवल्या होत्या या साड्या. यात 3 कलर होते. मला, वहिनीला आणि आईला साडी आली होती. सो मला लाल आवडला होता. निखिलच गेला होता साड्या घ्यायला, सो त्यांनी मला लाल आणली होती. आणि लाल माझ्याकडे ही एकच साडी आहे. या या पलीकडे फक्त माझा शालू आहे, तो पण इथे असेल तर मी तुम्हाला दाखवेल. थांबा थांबा थांबा. ओके, मी आतापर्यंत एकच साडी आहे जी ऑनलाईन घेतली आहे. कधी घेतली होती मी? गौरीच्या बर्थडेला घेतली होती. गौरीचा पहिला बर्थडे होता तेव्हा. ही साडी बऱ्याच लोकांकडे दिसते, बऱ्याच लोकांकडे. वाटलं नव्हतं छान येईल, बट सुंदर आली आहे. अशा कलर आहे हिचा. याची लिंक मागू नका, कारण अराउंड 4-5 वर्षापूर्वीची साडी आहे, त्याच्यामुळे मला लिंक सापडणं पण मुश्किल आहे. पण ही इज म्हणजे आहे अवेलेबल अजून. आणि अ, अ, खूप बारीक नाहीये, थोडी जाडसर आहे, बट छान दिसते. फोटो साईडला देते. अदर दॅन दॅट ही एक साडी आहे जी मला खूप आवडते, जिचं ब्लाऊज मला आता बसत नाहीये आणि निखिल अजिबात आवडत नाही, बट मला खूप आवडते आणि ती मला खूप सुंदर दिसते. हा असा चिंगचॉंग टाईप कपडा आहे. ही माझ्या लग्नानंतर माझ्या मावस सासूबाईंनी मला घेतली होती. आणि हिची ना अशी प्लेन बॉर्डर आहे. मला अशा डिझाईनच्या बॉर्डरच्या साड्या आवडत नाही, अशी प्लेन बॉर्डर आहे. आणि ही साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. हिचा मला असा फोटो वगैरे काही सापडणार नाही, कारण तिचं ब्लाऊज मला बसतच नाहीये आणि जवळजवळ 2-3 वर्षापासून मी ती घातली नाहीये. बट लवकरच घालेल अशी अपेक्षा आहे. बट ती खूप सुंदर दिसते आणि मला खूप आवडते. ओके. मागच्या वर्षी धोंडा होता, नाही मागच्याच्या मागच्या वर्षी धोंडा होता, जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा. सो आमचा घरी तर धोंडा केलाच होता मम्मी पप्पांनी. सोबतच मी रिंकू मावशीची लेक लागते, सो तिने पण माझा धोंडा केला होता. सो त्यावेळेस तिने माझ्यासाठी ही साडी घेतली होती. ही साडी खूप सुंदर आहे. मला हिची प्राइस नाही आठवते आता. मीच घेऊन आली होती, म्हणजे तिने मला पैसे वगैरे दिले होते. आणि ही साडी इतकी छान चोपून चापून बसते आणि इतकी सुंदर दिसते. कॉपर बॉर्डर मध्ये आय थिंक माझ्याकडे हीच एक साडी आहे आणि खूपच सुंदर दिसते मला. याचा पण फोटो असेल तर शेअर करते. ओके. आणि ही आहे आता माझ्याकडे माझ्या हळदीची साडी. माझ्याकडे याच्यातले 2-3 कलर आहेत, ते इथे नाहीयेत, सिन्नर आणि नाशिकला आहेत. सो ही आहे, याला कांजीवरमच म्हणत, नाही याला कांजीवरम नाही म्हणत, मला याचं नाव नाही आठवते. बट ह्या सेम काठांमध्ये माझ्याकडे 3-4 कलरच्या साड्या आहेत. एक पोपटी आहे, एक लाल आहे आणि माझ्या हळदीची साडी आहे आणि आईच्या आवडीची आहे. मला नव्हती आवडली तेव्हा, मला असं वाटायचं पिवळा कलर मला सूट नाही होणार. बट आईची खूप इच्छा होती की मी ह्या साड्या घ्याव्या. इव्हन मी नऊवार घ्यावी ही पण तिचीच इच्छा होती. सो ही एक साडी आहे. आणि मला ही पण मी बऱ्याच दिवसाची घातली नाही, कारण मला इथे ब्लाऊज बसत नाहीये आणि मला हिच्याशी छेडछाड करायची नाहीये. बट खूप सुंदर साडी आहे. आणि त्यावेळेस या साड्या स्वस्त पण होत्या. ही साडी मी तेव्हा काहीतरी 4.5 ला घेतली होती. आता ह्या साड्या 7-7.5 पर्यंत मिळतात. सेम साडी, हा सेम साडी. बट ठीक आहे, मी घेऊन ठेवली आधी, सो काही हरकत नाहीये. ओके, ही पण एक माहेश्वरी सिल्क आहे. त्या साडीपेक्षा ही साडी थोडी हलकी आहे. जाणवतं लगेच. अशी प्युअर हँडलूमची नाही वाटत आहे मला ती. नाही सॉरी, प्युअर हँडलूमचीच आहे. बरं जरा जाड मध्ये वाटते ती मला. सो ही मला काहीतरी 3-3.5 मध्ये मिळाली होती का 4, माहित नाही, मला आठवत नाही आता. ही मी तेजस्विनी मधनं घेतली होती. ही पण साडी खूप सुंदर आहे आणि म्हणून मी सांगते, ह्या साड्या घेताना ना प्लीज दुकानात जा. तर मी याची प्राइस सांगतेच तुम्हाला, माझीच गडबड होतीये. यांचे ब्लाऊज मी शिवले नाहीयेत, कारण दिवाळीच्या वेळेस आसपास शिवेल असं मला वाटतंय. ओके, ही साडी 5,000ची होती आणि ती मला 3,900ला मिळालेली आहे. आणि मी ही जोगेश्वरी सिल्क मधनं घेतलेली आहे. तर खूप सुंदर साडी आहे ही पण. सो अशा म्हणजे ज्या तुम्ही प्युअरच्या साड्या घेत असाल ना, कांजीवरम म्हणा, ह्या माहेश्वरी म्हणा, पैठण्या म्हणा, तर प्लीज ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट नका करू. बेटर आहे की तुम्ही तिथे जाऊन घ्या. खूप सारे प्रकार बघायला मिळतात आणि उगाचचा खर्च होत नाही. या साड्या तर तुम्ही आता, मी आताच प्रेस करून आणलेल्या आहेत, बट तुम्ही ऑलरेडी आताच लग्नाच्या ह्याच्यात माझ्या ह्या साड्या बघितल्या आहेत. तर ही पण एक मस्त प्युअर सिल्कची साडी आहे, जी प्लेन आहे, पूर्ण प्लेन साडी आहे. मध्ये अशा थोड्या थोड्या बुट्ट्या आहेत, ह्या अशा वाल्या. ही मला आईने घेतली होती डोहा जेवणाला. माझ्याच आवडीची होती, मला आवडली होती टाकल्या टाकल्या. ऍक्च्युली मी खूप सारे दुकानं फिरलो होतो. शेवटीच्या दुकानात गेलो ना, तिथून उठून चाललो होतो. बट माझ्या मावशीची नजर गेली की अगं दीदी ती छान दिसतीये. तर म्हटलं बघूयात, आणि त्यांनी ती ओपन करून ठेवली होती. आम्ही ती तशीच खाली घेऊन आलो आणि ती ऍक्च्युली छान दिसतीये. ओके. देन ही पण एक अशी मस्त साडी, जी मला शिवून घेतली होती.
पोपटी कलर मला शोभेल की नाही मला वाटत नव्हतं, बट तिला वाटत होतं की शोभेल. सो तिने घेतलेली मला ही साडी आणि छान दिसते. मी आता लग्नात घातलेली पण होती. पडू नका ग राण्यांनो. ओके, ही आहे माझ्या डोहाळ जेवणाची साडी, कलांजली पैठणी. ही साडी घ्यायची माझी खरंच सांगते अजिबात इच्छा नव्हती, कारण ह्या साडीमध्ये ना, म्हणजे ह्या जेव्हा साड्या एकदम एकदम स्टार्टिंगला निघाल्या होत्या ना, तर मी ही सेम साडी फक्त नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये घेतलेली आहे. अजूनही आहे, त्याला पिको फॉल वगैरे काहीच केलेलं नाहीये मी. तर माझं असं होतं की ती साडी आहे माझ्याकडे, तर मी तीच घालेल डोहाळ जेवणाला. पण मग बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या ऐकाव्या लागतात किंवा मग ते हे असतं. सो मी ही घेतलीये. खूप सुंदर साडी आहे. म्हणजे माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत त्यातली खूप फेवरेट आहे. एक तर डोहाळ जेवणाची आहे म्हणून पण, आणि दुसरी पैठणी आहे म्हणून पण, कारण मला पैठण्या प्रचंड आवडतात. इथे ही एकच आहे सध्या, पण माझ्याकडे फोटोज आहेत बाकीचे, ते मी ऍड करेल. आणि आता मी सिन्नरला आणि नाशिकला जाईल ना, तेव्हा तुम्हाला माझ्या सगळ्या पैठण्या दाखवेल. आय लव्ह पैठणी. ही आहे माझ्या याची साडी, साखरपुड्याची साडी, जी मला निखिल यांच्याकडनं आली होती पहिल्यांदा. खूप सुंदर साडी आहे. मी आता घातलेली पण होती. तुम्ही आता सध्या फोटो पण बघितलेत त्याचे. देन माझ्याकडे अशा डिझायनर साड्या खूप जास्त नाहीयेत, कमीत कमी आहेत, कारण त्या एक तर पातळ असतात आणि माझ्या त्या तब्येतीला सूट होत नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी खूप जास्त साड्या घेतली. त्यातली त्यात ही हे घेतली आहे. ही मी मागच्या दिवाळीच्या धनत्रयोदशीसाठी घेतलेली होती. मस्त साडी आहे, असं कट वर्क आहे आणि पूर्ण साडीवर अशा बुट्ट्या 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 आहेत. खूप ग्रीन कलर झालेत माझ्याकडे सध्या, बट ठीक आहे. पण छान दिसते ही मला. ही पण मी खूप जास्त वेळेस नाही घातलीये, बट जेव्हा पण घातलीये सगळ्यांना आवडली आहे. माझ्यापेक्षा जास्त बाकीच्यांनी घातलेली आहे आणि मला आवडतं. मी पण सगळ्यांच्या साड्या घालते. सगळ्यांच्या म्हणजे खूपच सगळ्यांच्या नाही, बट जे असतात ना, मावशी, आई, वहिनी. वहिनी जरी ब्लाऊज बसत नाही त्याच्यावर वेगळी ब्लाऊज शिवायला लागतात, बट मावशीची, आईची मॅनेज होतात. आणि आम्ही आम्ही साड्या घेताना जशा घेतोय, हा कलर तुझ्याकडे आहे ना, ही साडी तुझ्याकडे आहे ना, तुमचं पण सेम असेल तर खाली मला सांगा कमेंटमध्ये, तुम्ही कोणासोबत साड्या शेअर करता. बरेच लोक असे असतात ज्यांना नाही आवडत साड्या शेअर केलेल्या वगैरे, बट माझं तसं काही नाही. माझं असं आहे की एवढ्या महागाचं घेतो तर ते तेवढ्या वेळेस यूज झालं पाहिजे. ही आहे एक अशीच डिझायनर साडी आहे. तर ही माझ्या लग्नाच्या आधीच माझ्या सासूबाईंनी घेऊन ठेवली होती. ऍक्च्युली म्हणजे मावस सासू पण साड्या वगैरे विकतात, तर त्यांच्याकडे आली होती, तर त्यांनी घेऊन ठेवली होती की जेव्हा पण सून येईल तेव्हा तिच्यासाठी. सो ही पहिली साडी आहे, म्हणजे साखरपुड्याच्या पण आधीची साडी आहे, जी मला सासरकडनं आली होती. ती मला खूप जास्त सूट नाही होत, ऑनेस्टली सांगते. तो कलर माझ्यासाठी जरा असा म्हणजे मला डल दिसतंय मी त्याच्यामुळे, बट त्यांनी एवढी प्रेमाने घेतली आहे, सो मी घातली आहे बऱ्याच वेळेस. आता नाही घालत, कारण आता तोच इश्यू, ब्लाऊज बसत नाहीये. आधी तुम्हाला बरेच असे फोटो दिसतील ज्याच्यात मी खूप अशी बारीक बारीक दिसतेय, पण ठीक आहे, तो विषयच वेगळा आहे. ओके, ही एक साडी आहे, मला खूप जास्त आवडते. तर माझ्याकडे अशा कॉटनच्या, किंवा याला काय म्हणतात आपण अजून, मला नाव नाही आठवत आहे. तर ही साडी इतकी सुंदर दिसते मला. मला याचं ब्लाऊज सध्या सापडत नाहीये आणि याच्यावर माझं वेगळं ब्लाऊज घेण्याची इच्छा नाहीये, बट सापडत नाही म्हणजे असेलच ते घरात कुठेतरी, तर शोधेल. तर ही पण साडी आय थिंक लग्नानंतरच निखिलने मला घेतली होती. खूपच सुंदर दिसते. मी लग्नानंतर पहिली जी दिवाळी होती आमच्या बिल्डिंगमध्ये तेव्हा घातली होती. मला बऱ्याच जणांनी कॉम्प्लिमेंट दिली होती, आणि ऍक्च्युली ही एकच अशी ऑरेंज कलरची साडी आहे आणि मला सूटही होते असं माझं मत आहे. सो छान आहे ही पण एक. ओके, तर पुढची साडी दाखवतीये. तर हे साधीच साडी आहे, बट मध्ये मध्ये याची खूप फॅशन निघाली होती. तर मी दरवर्षी महालक्ष्म्यांना साड्या घेते, बट मी अशा घरी साड्या देते, म्हणजे ते गौरी गौरी असतात त्यांना, की ज्यांच्याकडे म्हणजे ती एकच सून असतं, एक म्हणजे त्या एकट्याच असतील, त्यांना सून नाहीये, किंवा एक बेसिकली त्यांच्या घरात कोणीतरी एकच लेडीज असेल. सो त्या एक साडी ठेवता आणि एक साडी देतात. तुम्ही याला असं थोडा स्वार्थीपणे म्हणू शकता, किंवा प्रसादही म्हणू शकता, किंवा बऱ्याच ठिकाणी ते रीत पण आहे की तुम्ही ते एक ठेवता आणि एक देता. तर मी अशा ठिकाणी घेते साडी, कारण मला माझा प्रचंड विश्वास आहे गौरी गणपतीवर पण. गौरींकडे मी जे जे मागितलंय ते मिळतं मला. दरवर्षी मी जे काही ते मागते ते मिळतं. मी त्यांच्यासाठी असे छोटे मंगळसूत्र पण केले होते. मी जेव्हा लग्नानंतर तुम्हाला मी तो व्लॉग पोस्ट केलाच की लग्नानंतरचे ते 6 महिने एवढे बिकट होते आमचे, की लिटरली आमच्याकडे काहीच नव्हतं.
त्यावेळेस मी म्हटलं होतं की आमची परिस्थिती सुधरू दे आणि मला मला जॉब लागू दे. मी तुझ्यासाठी घेईल मंगळसूत्र. तर मी त्यावेळेस आणि मला लागला होता लगेच थोडे दिवसात जॉब. तर मी ती केली होती इच्छा पूर्ण आणि मला खूप भारी वाटतंय. मी आता जेव्हा जाते ते बघते की यार आपण काहीतरी केलंय आणि साड्या तर मी दरवर्षी घेते. अशा घेते की ज्या मला पण यूज करता येतील, समोरची व्यक्ती पण यूज करेल. ॲट द सेम टाईम त्या सुंदर दिसतील गौरींवर. तर ही त्यातलीच एक साडी आहे, जी छान दिसली होती एकदम गौरीवर. हा एक आणि ब्लू कलर होता. अदर दॅन दॅट ही एक साडी आहे. या साडीचं एक्झॅक्ट नाव नाही आठवत मला. हं, हं. खूप असं तोंडावर नाव आहे पण आठवत नाहीये. बट खूप सुंदर साडी माझ्या मॅटर्निटी फोटोशूटला सुद्धा घातली होती आणि 1-2 वेळेस अजूनही घातलेली आहे. आता रिसेप्शनला पण घातली होती माझ्या पुतणीच्या. तर मुळात ब्लॅक कलर आवडतोच आणि अशा पारंपरिक साड्या आहे. आणि ही साडी मला खूप स्वस्त मिळाली होती. काहीतरी ₹1000 लाच मिळाली होती आणि खूप सुंदर दिसते. हिचा पदर खूप छान आहे. हम्म, हम्म, हम्म. सी असा एकदम असा पारंपरिक पदर आहे आणि मस्त आहे. सो ही साडी मला खूप आवडली होती आणि ही पण जशी मी याला साडी घेते ना संक्रांतीला काळी साडी, तर ही त्यातलीच काळी साडी आहे. खूप साऱ्या साड्या माझ्या इथे नाही याचं मला खूप दुःख आहे, बट ठीक आहे. ही एक साडी आहे. ही मी दिवाळीच्या वेळेस घेतली होती. ही तुम्ही बघितलीच असेल, मी गौरीच्या बड्डेला घातली होती. सो सुंदर साडी आहे, नाशिकहूनच घेतलेली होती मी. इथल्या साड्या संपत आल्यात ऑलमोस्ट. तिकडे खूप साऱ्या साड्या पडल्यात. आय डोंट नो तुम्हाला दाखवता येतील की नाही, खाली आहेत त्या. बट त्या मला नाही वाटत आहे की दाखवण्यासारख्या आहेत, सो त्या नाही दाखवते मी. ही पण एक अशी एक सुंदर साडी आहे, चमकीली टाईप. मी खूप वेळेस नाही घातली आहे. माझ्या मावशीकडनं घेतली होती ही मी. स्वस्त मिळाली होती म्हणून घेतली होती. बट छान दिसते. अशा म्हणजे ॲक्चुअली मला अशा खूप अशा भगभग साड्या नाही आवडत. सो ही एकच आहे माझ्याकडे. बट छान दिसते. एल्स मला अगदी अशा मिनिमम बॉर्डर किंवा प्लेन बॉर्डरच्या साड्या आवडतात. ही पण एक लेहरिया साडी आहे, जी आत्ताच मी दिवाळीच्या वेळेस घेतलेली होती. ह्या प्रेस करायच्या बाकी आहे, सो अशा दिसतायत. सो ही पण साडी मला खूप सुंदर दिसते. मी धनत्रयोदशीला घातली होती ह्या वर्षी. आणि हां, ही एक आहे ब्रासोची साडी आहे. ह्या आम्ही सखीच्या बारशाच्या साड्या घ्यायला गेलो होतो तेव्हा मी घेतली होती. तर सुंदर साडी आहे आणि मला खूप छान दिसते. खूप हलकी आहे. अशाच साड्या आवडतात मला. अ, आईची खूप नजर आहे याच्यावर, कारण आईला पण साडी खूप आवडली होती, बट म्हटलं नाही मला घालायची आता. सो इथे अशाच साड्या आहेत. बाकी माझ्या सगळ्या साड्या सिन्नरला आणि नाशिकला आहे. बट पुढच्या महिनाभरात नाही, 15 दिवसात तुम्हाला तो मी सेकंड पार्ट दाखवेल, ज्याच्यात माझ्या खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. बट ब्लाऊज बसत नाही किंवा मग इथे ठेवायला जागा नाही, म्हणून बऱ्याच साड्या मी घरी ठेवलेल्या आहेत आणि आता मी वर्षभर मागे घरी पण होतो. सो इथल्या ज्या साड्या होत्या त्याच्यातल्या बेस्ट साड्या मी काढून तुम्हाला दाखवल्या आहेत. तुम्हाला याच्यापैकी कोणती साडी आवडली ती खाली कमेंटमध्ये सांगा किंवा कोणती साडी मला छान दिसेल की तू ही घाल गं परत, असं तुम्हाला वाटत असेल तर ते पण मला खाली कमेंटमध्ये सांगा. अदर दॅन दॅट आजचा आवाज आणि लाईट म्हणजे सगळं ओके वाटलं की नाही ते सांगा, कारण मी नवीन ब्लॉगिंग सेटअप घेऊन मग ट्राय करते काहीतरी. सो तुम्हाला आपला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला अजून पुढे काय बघायला आवडेल आमच्या रिलेटेड, ते पण मला खाली कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू सो मच.